श्री स्वामी समर्थ डॉक्टर राखी आज गुरुवारी आपल्याला आज काय करायचं आहे सांगण्यासाठी आले. गुरुवार आहे, सूर्याला जल हळद घालून दिलेला आहे. कालच मकर संक्रांती झालेली आहे. सूर्याला जल हळद घालून द्यायचं आहे. आवाज अजूनही बसलेला आहे. शंकराच्या पिंडीवर जल द्यायचे. गणेशजींना दुर्वा फुल व्हायचं आहे. आज गुरुवार आहे, तर गुरूंचा वार आहे. गुरूंच्या दरबारी गुरूंच्या देवळात जायचं आहे. आपले वडीलधारी गुरु असतील त्यांचे आज आशीर्वाद घ्यायचे आहे. कारण काल मकर संक्रांत झाली, तर आज आपल्याला नक्कीच आशीर्वाद घेणं आवश्यक आहे. आपल्याकडे असलेल्या आजूबाजूच्या लोकांना तिळगुळ तुम्ही नक्कीच वाटलेला आहे. आज मात्र गूळ आणि चण्याच्या डाळीचा काही पदार्थ बनवून तुम्ही दानामध्ये देऊ शकता. किंवा केळी आहेत, पिवळी वस्तू, पिवळी फुलं अर्पण करा. तेही खूप चांगलं आहे. फळं दान करा. आजूबाजूला सगळ्यांशी गोड बोला. जे आपण कालच बोललो, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आज मात्र पुन्हा तेच बोलायचं आहे, कारण आज संक्रांती खरं आहे. कधी कुणाशी भांडू नये आणि आपलं तिळगुळ सांडू नये, या गोष्टीवर लक्ष द्यायचं आहे. आज मी पिवळ्या वस्तू परिधान नाही केल्या तरी चालतील, मात्र दानामध्ये देऊ शकता. आजच्या या शुभदिनी आपल्याला मुंबई किंवा महाराष्ट्र पुणेकर यांना आज वोटिंगचा दिवस आहे. तर नक्कीच प्रत्येक नागरिकाने बाहेर पडून आपला वोटिंगचा हक्क आहे तो बजावा. आपलं नागरिकत्व टिकून ठेवा, कारण नागरिकत्व टिकून ठेवलं तरच आपण आपल्या स्वतंत्र देशामध्ये, स्वतंत्र भारतामध्ये, स्वतंत्र राष्ट्रामध्ये राहण्याचा आपला अधिकार पक्का राहील. दरवर्षी 5 वर्षाने निवडणुकी आलीच पाहिजे. या निर्णयाला ठाम राहून तुम्ही वोट करा आणि सगळ्यांनी बाहेर पडा. सगळ्या उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.